महासागर न्यूज। नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। पेण तालुक्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी सभापती वैकुंठ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 1.5 कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून गडप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी JSWच्या माध्यमातून सुमारे 3.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। या निधीतून गडप येथील सुसज्ज आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार आहे। या कामामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होऊन नागरिकांना मोठ्या शहराकडे उपचारासाठी जाण्याची गरज कमी होणार आहे। या विकास कामांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे। वडखळ येथील कार्यक्रम प्रसंगी सभापती वैकुंठ पाटील यांनी या विकास कामाबद्दल माहिती दिली आहे। निश्चितपणे आपल्या पेण तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपल्या इथे कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्र याची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी निघालेली आहे। त्याचबरोबर गडप जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचा सुद्धा नूतनीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। JSWच्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयाची भव्य दिव्य आणि सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि कळवे जोहे येथे अमरापूर विभागासाठी निश्चितपणे 1.5 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी उभा राहणार आणि इतर जे काही कामं आहेत ती त्याच्यानंतर होणार आहेत समजा। परंतु मला खूप अभिमान वाटतोय की जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बसल्यानंतर या ठिकाणी एक चांगलं काम आमच्याकडून झालेलं आहे। खरं म्हटलं तर ही जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असतात, परंतु निश्चितपणे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि निश्चितपणे जिल्हा परिषदमध्ये गेले 4 ते 5 वर्ष प्रशासक असल्या कारणाने त्यांच्याकडे दुर्लक्षित असा भाग आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या पेण तालुक्याला मिळाले आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेची या ठिकाणी सेवा होणार आहे आणि हे सेवेचं भाग्य आम्हाला लाभल्यामुळे आम्ही खरोखरच आम्हाला खूप मनोमनी बरं वाटते। वडखळ जे आहे ते गडप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच्यामुळे तिथे होणं अत्यंत गरजेचं होतं आणि वडखळ मध्ये सुद्धा सब सेंटर निर्माण करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। एक प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी। महासागर न्यूज।